सर्व शेतकरी बांधवांचं आपल्या ह्या हवामान यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण जर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनची घंटी प्रेस करा. कारण एक शेतकरी बांधवाचं यूट्यूब चॅनल आहे आणि आपल्या सपोर्टची गरज आहे. आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जी आपण माहिती व्हिडिओच्याद्वारे देत असतो ते आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचणं गरजेचं आहे. कारण हवामानात सारखा बदल होत असून जी शेतकरी बांधवांना अपेक्षित पावसाची गरज आहे त्यानुसार आपण व्हिडिओ आज बनवणार आहोत. आणि पुढील व्हिडिओ हवामान विभागाच्या माहितीनुसारच आपण बदलत असणार आहोत. आणि त्यानुसार जो काही बदल होत आहे तर त्या बदल होण्यामागे जो हवामान विभाग अंदाज देत असतो त्यानुसार आपण व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत खरी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण बघू शकता की बंगालच्या ज्या उपमहासागरात सतत जो सर्कल तयार होत आहे आणि ढगांचा जो प्रवास आहे किंवा ढगांची जी दिशा आहे ती आपण बघू शकता की कर्नाटक आणि जो काही ओडिसाचा भाग आहे आणि त्यालगतील जो तामिळनाडूचा भाग आहे तर त्या भागालगतील जो ढगांचा प्रवास आहे तो आपल्याला पाहताना प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसत आहे, आपण दाखवत असतो. परंतु जी काही माहिती आहे ती माहिती हवामान विभाग सतत देत असतं आणि त्यानुसार आपण बघूया की जो आजचा हवामान आहे तो कसा राहणार आहे आणि पुढील 3 दिवसांमध्ये पावसाची जी अपेक्षा आहे शेतकरी बांधवांना ती सर्व महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुढील 3 दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आपण म्हणावी लागेल, कारण पुढील 3 दिवसात 3 ते 4 दिवसांमध्ये पाऊस जो आहे तो महाराष्ट्रामध्ये पडू शकतो. तर आपण बघूया सध्याची स्थिती आहे ती आपण बघू शकता की ओडिसा आणि कर्नाटक आणि काही तेलंगणाचा भाग धरला तर त्या स्वरूपात जे ढगांचा प्रवास आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण जो काही ओडिसा आणि कर्नाटक आणि तेलंगणाचा जो काही भाग आहे तर त्या भागामध्ये ढगांची जी येण्याचा जो प्रवास आहे तो पाहायला मिळत आले आहे आणि तशा स्वरूपाचा जो सर्कल आहे तो तयार झालेला आहे. आणि त्या भागामध्ये सध्या स्थिती जे हैदराबाद लगतील काही भाग असतील, विशाखापट्टणम लगतील काही भाग आहे, भुवनेश्वरचा काही भाग आहे आणि नागपूर लगतील पण काही भाग त्याच्यामध्ये आहे. परंतु अद्यापही म्हणावा असा पाऊस महाराष्ट्रामध्ये आणखी पडायला सुरुवात झालेली नाही. परंतु पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये तशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते. तर मित्रांनो 20 तारखेच्या वेळेस आपण महाराष्ट्रातील काही भाग जसं की मुंबई, रत्नागिरी, रायगड हा जो काही भाग आहे तर त्या भागामध्ये पाऊस जो आहे तो पडू शकतो. काही नागपूर लगतील चिलोरे असेल किंवा गोंदिया असेल तर या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी सोलापूरच्या काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा जो पाऊस आहे तो पडू शकतो. तर आपण 21 तारखेला पाहिलात तर 21 तारखेला सुद्धा मुंबई, पुणे, तर काही खालच्या साईडला रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, काही सोलापूरचा भाग, काही पुण्याचा भाग ह्याच्यामध्ये काही ठिकाणी पाऊस जो आहे तो पडू शकतो. तर आपण बघू शकता की जळगाव, अकोला, काही छत्रपती संभाजीनगर, काही सांगलीचा सुद्धा भाग आहे. या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा जो पाऊस आहे तो पडू शकतो. तर काही नागपूर लगतील भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा रायपूर असेल, काही गडचिरोली हा जो काही भाग आहे तर त्या ठिकाणी सुद्धा काही स्वरूपात पाऊस जो आहे तो पडू शकतो. तर आपण 22 तारखेच्या सायंकाळपर्यंत नांदेड, अकोला, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पुणे हा जो काही भाग आहे, नाशिक असेल, नागपूर असेल, रायपूर असेल, अहेरी, नांदेड लगतील काही भाग तर त्या ठिकाणी सुद्धा पाऊस जो आहे तो चांगल्या स्वरूपाचा होण्याचा अंदाज नाकारता येत नाही. तर आपण बघू शकतो सोलापूर असेल, काही सोलापूर लगतील सांगली असेल, तर कोल्हापूरचा काही भाग, रायगड, रत्नागिरीचा काही भाग तर ह्या ठिकाणी सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडू शकतो. तर मित्रांनो 23 तारखेला सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो सांगली, सातारा, कोल्हापूर,
रायगड, रत्नागिरी, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नांदेड हा जो काही भाग आहे तर त्या ठिकाणी सुद्धा पाऊस जो आहे चांगल्या स्वरूपाचा जो आहे तो पडू शकणार आहे. तर मित्रांनो, नागपूरलगतील काही भाग आहेत तर त्या ठिकाणी सुद्धा गडचिरोली, गोंदिया ह्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस जो आहे तो पडू शकतो. तर मित्रांनो, पुढील काही 2 ते 3 दिवसात वातावरण बदलून कमीत कमी 23 तारखेपर्यंत तर पाऊस हा जो आहे तो महाराष्ट्रामध्ये चांगल्या स्वरूपाचा जो आहे तो पडू शकतो. तर शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल आणि अपेक्षा आहे की जे आपण सॅटेलाईटद्वारे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून 3 ते 4 दिवसाचा अंदाज दाखविलेला आहे, 23 तारखेपर्यंत पाऊस जो आहे तो चांगल्या स्वरूपाचा शेतकरी बांधवांसाठी पडावा अशी अपेक्षा आहे आणि तसं घडो. तर धन्यवाद मित्रांनो. आपला दिवस शुभ असो.